सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर सगळ्यांनी कालपासून म्हणजे 9 तारखेपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली असेल. कोणी घरात केली असेल, कोणी केंद्रात केली असेल. तसंच आपण जर कालपासून सुरुवात केली असेल, व्हिडिओ थोडा लेट येतोय. आपल्याला आपण जे चुका करतो, वाचन करताना आपल्याकडनं चुका घडतात, दिवसभरात आपल्याकडनं चुका घडत असतात, कर्म घडत असतात, आपले चांगले वाईट कर्म घडत असतात. तर श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचताना शक्यतो आपल्याला 7 दिवस मौन व्रत धरायचं म्हणजे पाळायचं असतं. पण कोणी आपल्याला अपशब्द बोलला तरी आपल्याला त्याला उलट बोलायचं नसतं. आपल्या संयमाची परीक्षा असते, कारण आपण दत्त महाराजांचं पारायण करत असतो. अशा प्रकारे आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं, तुम्ही 7 दिवस पारायण करता, तर आपल्याला संध्याकाळी म्हणजे तुम्ही सकाळी वाचन केलं, वाचन करताना आपल्याकडनं चुका घडतात, दिवसभरात आपल्याकडनं चुका घडत असतात, तर संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण आपल्याला घरात करायचं असतं. तुम्ही पठण करा किंवा मग ऐका तरी पण चालेल, पण आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणजे संध्याकाळी पठण किंवा ऐकायचंच आहे. कारण याच्याने काय होतं, आपण जे पाप केले, आपण ज्या चुका केल्या त्याच्यावरती आपल्याला माफी भेटते आणि आपल्या चुकांवर आपल्याला माफ केले जातं. त्याच्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनाम हे गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यानंतर संध्याकाळी पठण किंवा श्रवण करायचं असतं. अशा प्रकारे त्यानंतर आपल्या काही वाद कटकटी झाले असेल, त्या आपली काही इच्छा असेल मनातली काही असू दे, ते ते विष्णू सहस्त्रनामने इच्छा पण आपल्या पूर्ण होतात. तुमची कोणती इच्छा असेल ती आपली पूर्ण होती. नित्य जीवनात म्हणजे नित्य सेवेत जरी तुम्ही विष्णू नाम रोज श्रवण केलं तरी पण आपल्याला खूप फायदा होतो. आपण गुरुचरित्र वाचताना आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हे घ्यायचंच आहे. संध्याकाळी आपल्याला श्रवण पठण करायचं आहे. आपले जे पाप असतात ते आपले माफी भेटते. सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त. भेटूया अशीच एक सेवा घेऊन पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.